बघा मैत्रिणींनो, आता अगदी श्रावण जवळ येऊन ठेपलेलं आहे. नॉनव्हेजचे आपण भरपूर प्रकार करतोय, भरपूर अशा बिर्याणी करतोय. आजची जी रेसिपी आहे ती अंडा बिर्याणी आहे. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. बिर्याणी म्हटलं, कोणतीही बिर्याणी आपण करायची ठरवली, समजा चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, कोणतीही बिर्याणी म्हटली की आपल्या डोळ्यापुढे खूप सारा पसारा येतो, खूप भांडे येतात, खूप सारं साहित्य येतं. मग आपल्याला बिर्याणी करायला नको वाटते. पण आज आपण अगदी टेन्शन न घेता ही बिर्याणी अशा पद्धतीने करणार आहोत, कमी साहित्यात, कमी भांड्यांमध्ये, म्हणजेच फक्त आपण कुकरमध्ये ही बिर्याणी करणार आहोत आणि कमी वेळेत. म्हणजे जर आपण पूर्वतयारी जर थोडीशी केली तर अगदी अर्ध्या तासात आपली ही बिर्याणी तयार होईल आणि चवदारसुद्धा होईल आणि अगदी मोकळी सळसळीत अशी आपण पातेल्यात जशी बनवतो तशी ही बिर्याणी तयार होते. चला तर मग कशी करायची ती पाहूयात. तर पहिल्यांदा आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तर मी 1.5 वाटी या मापाने आता बासमती तांदूळ घेते. तर एका पातेल्यामध्ये तांदूळ घेऊन, आता हा जुना तांदूळ आहे, थोडा पिवळसर दिसतोय, तर 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतला आहे आणि आता आपल्याला अर्ध्या तासासाठी त्यामध्ये पाणी घालून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, भिजत ठेवायचे हे तांदूळ अर्ध्या तासासाठी. तर आता अर्धा तास होईपर्यंत आपण तोपर्यंत मी 7 अंडे उकडून घेऊन त्याला अशा चिरा दिलेल्या आहेत, म्हणजे मसाला त्या आतमध्ये छान असा पोहोचला जाईल. आणि आता टोमॅटो घेतलेत मी, छोटे टोमॅटो आहेत म्हणून मी 3 टोमॅटो घेतलेत आणि मध्यम आकाराचे कांदे मी 5 कांदे घेतलेत. मोठे कांदे असले तर 4 घेतले तरी चालेल आणि टोमॅटो जर मोठे असले तर 2 घेतले तरी चालतील. तर आता हे आपल्याला कांदे आणि टोमॅटो कापून घ्यायचे. तर कांदा कसा कापायचा हे तुम्हाला दाखवते. कांद्याच्या दोन्ही साईडच्या कडा मी काढून घेतलेल्या आहेत आणि मधला जो भाग आहे तो अगदी खोलपर्यंत चाकूने काढून घेतला आहे आणि त्याचे 2 भाग करून मी त्याचं टर्फल काढून घेते आणि आता उभे पातळ असे काप करून घ्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने जर कांदा कापला तर अगदी पाकळ्या अशा मोकळ्या होतात आणि पातळ काप होतात अगदी. आणि आता हे अशा उभे काप केल्यानंतर आपण आता हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे तळायलाही छान असं सोपं जातं. तर आता बघा, हाताने मी छान असं चुरून घेते. तर बघा, अगदी पूर्ण पाकळी अगदी एक एक वेगवेगळी होते, पातळ अशी छान अशी काप होतात. तर अशाच पद्धतीने आता सगळा कांदा आपण कापून घ्यायचा आहे. तर सगळा कांदा आपण कापून घेतलेला आहे. आता याचे 2 भाग करूयात. एक भाग आपण तळायला वापरायचा आहे आणि एक भाग फोडणीसाठी वापरायचा आहे. आता टोमॅटोसुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे. तर आता आपण लगेच बिर्याणी करायला सुरुवात करूया. तर 2 मोठ्या पळ्या मी तेल त्यामध्ये टाकते. तुम्ही यामध्ये साजूक तूप टाकलं तरी चालेल किंवा नंतर बिर्याणी झाल्यानंतर साजूक तूप टाकलं तरीही चालेल. आता निम्मा कांदा आपण तळून घ्यायचा आहे. तर गॅस फुल करायचा आहे. थोडासा कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत गॅस फुल करायचा आहे. एकसारखा हलवून घ्यायचं आहे. कांदा बिर्याणीसाठी पहिला कांदा तळणं फार महत्त्वाचं असतं. तर बघा, आता थोडासा रंग बदललेला आहे. तर आता मी गॅस कमी करते, म्हणजे लगेच कांदा करपणार नाही. कमी गॅसवरती थोड्या वेळ आपण अजून तळून घ्यायचा आहे कांदा. जास्तही काळा करायचा नाही, कारण तळून झाल्यानंतरसुद्धा त्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे अजून रंग बदलतो त्याचा. तर बघा, आता आज भरपूर रंग बदललेला आहे. आता आपण लगेच काढून घेऊयात. मंद गॅसवरच तळून घ्यायचं आहे. आता जरी थोडासा पांढरटसर जर दिसत असेल तरीसुद्धा अजून रंग बदलतो त्याचा काढल्यानंतर, कारण गरम तेल आणि गरम कांदा असतो. तर आता अर्धा तास झालेला आहे. मी एका चाळणीमध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत, पाणी त्याचं निथळून जाईल सगळं. तर आता तेल तापलेलं आहे, तोपर्यंतच आपण हे अंडे त्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे.
गॅस कमी ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हलवायचं आहे. आता त्यात थोडंसं अंड्याला चव येण्यासाठी थोडंसं मीठ, तिखट आणि हळद घालते आणि अगदी हलक्या हाताने आपण आता ते अंडे हलवून घ्यायचेत, कारण तेलात थोडेसे चिकटले जातात कुकरला. अगदी 1 ते 2 मिनिटभर हे अंडे आपल्याला त्यामध्ये फ्राय करायचेत. तर आता काढून घेते मी हे अंडे. आता लगेच आपण फोडणी द्यायची. तर 1 चमचा जिरे, 2 तेजपान, 1 चक्री फूल, थोडंसं दालचिनी, 1 मसाला वेलदोडा, 10 ते 12 लवंग मिरी आणि 2 इलायची, हिरवी विलायची. आता हे खडा मसाला आपण त्यामध्ये टाकून फोडणीमध्ये टाकून फ्राय करायचं आहे. आणि लगेच आता राहिलेला अर्धा जो कांदा आपण कापलेला ठेवलेला होता तो त्यामध्ये आता टाकून फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा थोडासा मऊ होईपर्यंत थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. तर बघा कांदा थोडासा मऊ झालेला आहे. आता लगेच त्यामध्ये आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. ती त्यामध्ये मिक्स करूया. नंतर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, तोही त्यामध्ये आता चांगला मिक्स करून घेऊ. आणि आता थोडंसं त्यामध्ये मीठ घालू, म्हणजेच कांदा आणि टोमॅटो थोडंसं मऊ होईल. आता थोडं परतून झाल्यानंतर आपण परतून झालंय थोडंसं. आता अर्धी वाटी मी ताजं दही त्यामध्ये घालते. तर दही आंबट अजिबात नाही आहे, अगदी ताजं दही आहे. तर तेही त्यामध्ये मिक्स करून घेते. नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या त्याला थोडीशी चीर देऊन मी त्यामध्ये घालते. थोडीशी कोथिंबीर, 10-12 पुदिन्याची पानं. आता हे सगळं टाकून आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि आता त्यात पुन्हा आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. आता हे सगळं साहित्य आपण आता एकत्र करून घेऊयात. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता थोड्या वेळ चांगलं परतून झाल्यानंतर बघा आता त्याला दह्याला छान असं तूप सुटलेलं आहे. तर आता चांगलं हे परतलं गेलेलं आहे, तेल सुटलं आहे, तूप सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1.5 वाटी तांदूळ होता, आपण अर्धा तास भिजत घातल्यामुळे आपण पुन्हा 1.5 ते पावणे 2च वाटी आपण पाणी घालणार आहोत. तुम्ही जर कमी वेळ जर तांदूळ भिजवला तर तुम्ही पूर्ण 2 वाट्या पाणी त्यामध्ये घालू शकता. तर मी पावणे 2 वाटी पाणी घातलेलं आहे. तर आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत 1 चमचा बिर्याणी मसाला मी त्यामध्ये घालते आणि 1 चमचा हे जाडं मीठ आहे, मोठं मीठ आहे. तुमच्याकडे मोठं मीठ नसेल तर बारीक मीठ घातलं तरीही चालेल. तर आता ह्या बिर्याणीच्या अंदाजानुसार तुम्ही हे घालू शकता, मीठ घालू शकता. तर आता हा जो तांदूळ आहे पूर्ण पाणी त्याच्यातलं निथळलेलं आहे. तर आता हे पाणी उकळलं आहे. आता हलवून घेऊन पुन्हा आता त्यामध्ये आपण आता हा तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर छान असा भिजलेला आहे तांदूळ, अगदी लांब दिसतोय आत्ताच. तर हलक्या हाताने त्यामध्ये हलवून घ्यायचं आहे, कारण भाताचं तांदळाचं जे शीत आहे ते मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हाताने एकजीव करून घेऊयात. आता हलवून झाल्यानंतर आपले जे अंडे आहेत फ्राय केलेले ते पण त्यामध्ये घालायचे. तळलेला कांदा घालायचा आहे, थोडासा ठेवायचा डेकोरेशनसाठी वर. आता हे सगळं एकजीव केल्यानंतर
आता आपण अंडे घालून घेऊयात त्यामध्ये. आता थोडीशी जागा करून अंडे त्यामध्ये सगळे घालून घ्यायचे. आपण फ्राय केल्यामुळे अंड्याला सुद्धा छान अशी चव येते. तिखट आणि मीठ अशी चव येते त्याला. तर पूर्ण खालीपर्यंत अंडे बसवायचे. आणि आता आपण झाकण लावून गॅस मोठा करायचा आहे. तर गॅस मोठा करून एक शिट्टी होऊ द्यायची. आणि शिट्टी झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट कमी गॅसवरती ठेवायचं आहे. तर शिट्टी झालेली आहे. कमी गॅसवरती आपला बिर्याणी छान अशी शिजलेली आहे. तर माझा व्हिडिओ बंद पडला होता, कॅमेरा बंद पडलेला होता, त्यामुळे तुम्हाला झाकण उघडल्यानंतर बिर्याणी दाखवता आली नाही. पण बघा, आता तुम्ही बघू शकताय अगदी मोकळी सडसडीत छान अशी रंगाने सुद्धा आणि चवीला सुद्धा आपली छान बिर्याणी तयार झाली. तर मी झाकण उघडल्यानंतर त्यामध्ये साजूक तूप घालून हलवून घेतलं आहे आणि एका डिशमध्ये आता ही बिर्याणी आपण काढून घेतलेली आहे. त्यावरती आता कोथिंबीर भुरभुरायची, पुदिन्याची पानं मी टाकते. तर बघू शकताय आपली बिर्याणी खाण्यासाठी छान अशी तयार झालेली आहे. अगदी मोकळी सळसळीत बिर्याणी, चवदार. तर तुम्हाला ह्या बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.